हिंडन एअरबेसवर वर्दळ वाढल्याचं पाहायला मिळतंय। व्हीव्हीआयपी गाड्यांचा ताफा हिंडन एअरपोर्टवर पोहोचलेला आहे। शेख हसीना यांचा मुक्काम सध्या हिंडनच्या गेस्ट हाऊसमध्ये आहे आणि आणखी काही दिवस शेख हसीना यांचा मुक्काम हा भारतातच असण्याची शक्यता आहे। दरम्यान हिंडन एअरबेसवर सध्या वर्दळ वाढली असल्याचं पाहायला मिळतंय। व्हीव्हीआयपी गाड्यांचा ताफा हिंडन एअरपोर्टवर पोहोचलेला आहे। शेख हसीना यांचा मुक्काम जिथे आहे तिथेच सध्या वर्दळ वाढली असल्याचं पाहायला मिळतंय। या क्षणाची अतिशय मोठी बातमी आपण पाहतोय। शेख हसीना यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर त्या बांगलादेश सोडून भारतामध्ये आश्रयाला आलेल्या आहेत आणि त्या सध्या हिंडनच्या गेस्ट हाऊसमध्ये आहेत। जो हाल बुरा है, इसीलिए हमारा पेट्रोल बिजनेस में बहुत मंदा दिखाई दे रहा है। अच्छा नहीं, वो कोई काम नहीं चल रहा है, कोई गाड़ी घोड़ा नहीं चल रहा है, बिल्कुल सब बैठा है। अभी क्या जो पैसेंजर जो बांग्लादेशी है वो बांग्लादेश से जो पैसेंजर आने नहीं दे रहा है, हमारा इंडियन पैसेंजर जो है बांग्लादेश में उसको आने दे रहा है, और बांग्लादेश का जो पैसेंजर है उसको जाने दे रहा है। उसमें क्या कोई जो डॉलर एक्सचेंज करता है वो क्या चल रहा है? नहीं, बिल्कुल बंद है, नहीं चल रहा है। ये स्थिति कैसे देख रहे हैं आप लोग? अच्छा नहीं लग रहा है देख के। क्या कहना चाहेंगे इस स्थिति में? इसलिए हम लोग चाहता है दोनों देश साथ साथ मिला हुआ है, इसलिए जो तालमेल में चलते रहता है, ऐसे ठीक हो जाए जब अच्छा रहता है। तो हमारा भी उनका साथ में बिजनेस है, उनका भी हमारा साथ में बिजनेस है। आपका नाम और आप क्या करते हैं? बांगलादेशच्या मुद्द्यावर राजधानी दिल्लीमध्ये सर्वपक्षीय बैठक पार पडली आणि या बैठकीला गृहमंत्री अमित शहा, राजनाथ सिंह, जे.पी. नड्डा, परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आणि विरोधक देखील उपस्थित होते। यावेळी बांगलादेशमधील स्थितीवर आमची नजर असून बांगलादेशमध्ये 12 ते 13 हजार भारतीय अडकल्याची माहिती केंद्र सरकारकडून देण्यात आली आहे। त्याचबरोबर भारतीय दूतावासातील सर्वजण सुरक्षित असल्याचं देखील सांगण्यात आलेलं आहे। दरम्यान शेख हसीना या सध्या तरी भारतात असल्या तरी त्यांच्याबाबत अद्याप कोणताही निर्णय सरकारने घेतलेला नाही असंही केंद्र सरकारने स्पष्ट केलंय। दरम्यान सर्वपक्षीय बैठकीत विरोधकांनी सरकारसोबत सहकार्याची भूमिका घेतली आहे। बांगलादेशवर लॉंग टर्म स्ट्रॅटेजी हवी असं राहुल गांधी यांनी म्हटलंय, तर सीमेवरील परिस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती परराष्ट्र मंत्र्यांनी दिली आहे। भारत बांगलादेश सीमेवरील सुरक्षेमध्ये वाढ करण्यात आलेली आहे। बीएसएफ कडून सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे। सीमेवर सध्या कोणताही तणाव नाहीये। सुरक्षा यंत्रणेकडून खबरदारीच्या उपाययोजना घेतल्या जात आहेत। बांगलादेश आणि भारताची सीमा कशा प्रकारे आहे आपण ती ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहतोय। पश्चिम बंगाल 2217 किलोमीटर वर आहे, तर त्रिपुरा 855 किलोमीटर, मेघालय 445 किलोमीटर आणि आसाम 265.5 किलोमीटर। बांगलादेशमध्ये अराजकाची स्थिती निर्माण झालेली आहे। गेल्या महिन्याभरापासून सुरू असलेल्या हिंसाचारानंतर शेख हसीना यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा दिलाय। बांगलादेशमध्ये आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुरू झालेल्या विद्यार्थी आंदोलनाने हिंसक रूप घेतलं होतं। भाजप नेते नितेश राणेंनी बांगलादेशींना आता थेट इशारा दिलाय, बांगलादेशमध्ये हिंदूंना माराल तर आम्ही पण निवडून मारू, तर हिंदूंचं संरक्षण करण्याचं आवाहन नितेश राणेंनी केलंय। आमदार अपात्र प्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निर्णयाला सुप्रीम कोर्टात आव्हान देण्यात आलं असून यावरती सुनावणी पार पडणार होती। मात्र सुनावणीपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाने वेळ वाढवून मागितल्यामुळे ही सुनावणी आता 2 आठवड्यांनंतर होणार आहे। पुढची बातमी पाहूयात। राज्यात मराठा आरक्षणावरून विविध ठिकाणी आंदोलनं सुरू आहेत आणि याच पार्श्वभूमीवर मराठा क्रांती ठोक मोर्चा समन्वयक रमेश केरे पाटील मुंबईमध्ये आंदोलन करणार होते। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्याजवळ हे आंदोलन केलं जाणार होतं। दरम्यान रमेश केरे पाटील हे मराठा आंदोलकांच्या गाड्या घेऊन मोठ्या ताफ्यासह सागर बंगल्यावर रवाना झाले। त्यावेळी त्यांची गाडी अडवण्यात आली। मात्र सुरक्षेच्या कारणास्तव रमेश केरे पाटील आणि त्यांच्या इतर सहकारी आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले।